आमचा हा तिसरा दिवस आहे आजचा. आम्ही आमच्या मागण्या अशा आहे की जो नीट पेपर फुटलेला आहे, जो लीक झालेला आहे, त्याबाबत आम्ही इथं बसलेलो आहे. आम्ही विश्वास, परंपरा आणि शुद्ध सोन्याची ओळख. भंगाळे गोल्ड. प्रत्येक दागिन्यात परंपरेची, विश्वासाची परंपरा, सौंदर्याची ओळख. पहिले जंतर मंतरवर 25 दिवसापासून ते 30 दिवसापासून आमचे भाऊ बहिणी तिथं प्रोटेस्ट करत होते, पीसफुल प्रोटेस्ट करत होते. पण जेव्हा त्यांना काही सरकाराकडनं उत्तर भेटले नाही, तर त्यांनी एक शांततेने प्रोटेस्ट करायचं संसदेजवळ मार्च करायला गेले होते. पण त्यांच्यावर अतिशय वाईट प्रकारे त्यांना लाठीचार्ज करण्यात आलं, त्यांच्यावर कृत्य केलं गेलं. ते बघून आम्ही इथं पीसफुल प्रोटेस्ट करायला बसलेलो आहे आणि आमच्या 4 मागणी आहे. आमचं पहिलं मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा हवा आहे आम्हाला. त्यांनी पूर्ण अकाउंटेबिलिटी घ्यायला पाहिजे की त्यांच्या एज्युकेशन मिनिस्टर, बिईंग अ एज्युकेशन मिनिस्टर, त्यांच्याकडनं जी चुकी झालेली त्यांच्या डिपार्टमेंटकडनं, त्यांनी ती पूर्ण अकाउंटेबिलिटी घेऊन रेजिग्नेशन द्यायला हवा. आमचे जे भाऊ बहिणींनी सुसाईड केलेलं आहे 20 जणांनी, त्यांच्या परिवाराला 1 कोटी रुपयाची मदत करण्यात यावी सरकारने. आणि जे आमचे लाठीचार्ज झालेले, भाऊ बहिणींवर लाठीचार्ज झालेला आहे, त्यांना लेखी माफी मागावी सरकारने. आज नीटचा पेपर लीक झाल्यानंतर देशभरामध्ये जे सगळं आंदोलन सुरू आहे आणि जंतर मंतरवर आपण जे सगळं बघितलं की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवर, सामान्य नागरिकांवर जी दडपशाही झाली, तर त्यावेळेस 1 जुलै 1848 किंवा त्या काळात सावित्रीबाई ज्योतिराव फुलेंवर जे झालं आणि आज जे होतंय याच्यात फरक काय राहिलाय? आज देशात संविधान आलंय, संविधान येऊन 75 वर्ष उलटली आहे. ते संविधान तुम्हाला बोलण्याचा हक्क देतं, अभिव्यक्ती विचाराचं स्वातंत्र्य देतं, आणि तरी सुद्धा शांतीपूर्ण मार्गाने, संविधानिक मार्गाने ज्यावेळेस या देशातले तरुण युवा रस्त्यावर उतरतात आणि बोलतायत की आम्हाला तुम्ही आमचा हक्क द्या, नीट सारखी परीक्षा जेव्हा रद्द होते, कितीतरी विद्यार्थ्यांनी इथे आपल्याला दिसतंय आत्महत्या करून टाकली नैराश्यपोटी, कितीतरी मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, दुसऱ्या नीटच्या पेपरमध्ये कितीतरी मुलं क्वालिफाय एक्झाम होऊ शकले नाहीयेत आणि आता पूर्ण त्यांच्या आयुष्याचे 13 वाजले. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर विद्यार्थी त्यांच्या मागण्या घेऊन जर रस्त्यावर उतरताय, कुठल्याही पद्धतीने असंविधानिक मार्ग त्यांनी वापरला नाही, तरी सुद्धा प्रश्न हा उरतोय, हे संविधान जे आम्हाला हक्क अधिकार देतं ते बोलण्याचा आज आम्हाला अधिकार नाहीये का? का तुम्ही आमचा आवाज दाबताय? मागण्या खूप सोप्या आहे, ज्यांच्यामुळे पेपर लीक होतोय. आणि नुसता नेट पेपर लीक नाही होते ना, 50 पेक्षा जास्त पेपर त्या काळामध्ये लीक झालेले. आणि अशा सगळ्या परीक्षांची जबाबदारी कोण घेणार? अर्थात शिक्षण मंत्र्याला प्रश्न नाही विचारणार, या देशाच्या सरकारला प्रश्न नाही विचारणार, तर कोणाला विचारणार? ह्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या सरकारला प्रश्न विचारणं हा हक्क हे संविधान देतं आणि तो हक्क कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.